नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं पेशी अंगक हरितलवके रचना व कार्य पाहणार आहोत। हे पहा, ही जी रचना आहे ही हरितलवकाची रचना आहे। वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग का आहे तर त्याचं कारण आहे त्या वनस्पतीच्या पानामध्ये हरितलवके असतात आणि या हरितलवकाची रचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे पहा, हरितलवकाचं जे ही रेषा आहे तर हे सर्वात बाह्य आवरण आहे, म्हणजे हरितलवक ज्याच्यामध्ये आहे त्याच्या बाहेरचं आवरण आउटर आवरण जे आहे याला आपण बाह्य आवरण म्हणतो। त्यानंतर आतील आवरण हे आहे पहा, म्हणजे याच्यामध्ये हरितलवकाची जी काही रचना आहे ती अतिशय सुरक्षितरित्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ही जी घड्याची रचना आहे या रचनेला आपण लवककणी असे म्हणतो, म्हणजे वनस्पतीच्या पानांना जे रंग मिळतो तर रंग धारण करणाऱ्या ह्या लवककणी आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर या गोलाकार सिलेंड्रिकल स्वरूपाचे जे आहेत त्याला आपण थायलॅकॉइड असं म्हटलेलं आहे। आणि या बाह्य आवरण आणि मध्य आवरण या दोघांच्या मध्ये जी ही जागा आहे त्याला मध्य आवरणातील जागा असे आपण म्हणतो। आणि ह्या सिलेंड्रिकल रचना आपल्याला ज्या जोडलेल्या आहेत यांना आपण पीठिका असे म्हणतो आणि पीठिकेमध्ये जलीय द्रव हा पदार्थ असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीनं ही हरितलवकाची रचना आहे। हरितलवकाचे कार्य काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण प्रकाश संश्लेषणाचा अभ्यास करत असताना आपण प्रकाश संश्लेषण अभिक्रिया कशी घडते यामध्ये आपण हरितलवकाचा विशेष उल्लेख करत असतो। तर बघा, पहिलं काम काय आहे हरितलवकाचं, हरितलवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्नात रूपांतर करतात। म्हणजे प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये हरितलवकाचा खूप मोठा रोल आहे। त्यानंतर दुसरं कार्य आहे वर्णलवकामुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो। अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा। रंगप्राप्ती जी आहे फुलांना किंवा फळांना ही केवळ वर्णलवकामुळे होत असते। त्यानंतरचं कार्य आहे अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करतात, जी आपल्या वनस्पतीच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। हे तिन्ही महत्त्वाचे कार्य हरितलवकाच्या माध्यमातून केलेले आपल्याला पाहायला मिळतील। ठीक आहे।